आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। परभणी मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते। यानंतर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरात आमरण उपोषण, साखळी उपोषण सुरू करण्यात आले। तसेच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली होती। यानंतर मुंबई येथे उपोषण करण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। मात्र 27 जानेवारी रोजी मराठा आरक्षणाची घोषणा करण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात आरक्षणाचा मोठा उत्सव साजरा करण्यात आला। मात्र परभणी जिल्ह्यातील रुमना जवळा येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरूच होते। हे साखळी उपोषण आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी शिवव्याख्याते तथा समाज प्रबोधनकार प्रदीपदादा सोळुंके यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली। यावेळी रुमना जवळा येथील गावकऱ्यांच्या वतीने प्रकाशदादा सोळुंके यांचा भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी समाज प्रबोधनकार सोळुंके यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणावर प्रकाश टाकला। मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्याला आरक्षण मिळावे यासाठी जे उपोषणाचं हत्यार उपसलं होतं आणि त्याला पूर्ण महाराष्ट्राने साथ दिली होती, त्यापैकीच एक गंगाखेड तालुक्यामधले रुमना गाव आहे। या रुमना गावामध्ये त्या दिवसापासून साखळी उपोषण सुरू होतं। विविध उपक्रम यांनी राबवलेले आहेत, अनेक लोकांनी राजीनामे दिलेले आहेत आपल्या पदांचे आणि सलग 93 दिवस विविध उपक्रमानं चालणारा या रुमना या गावचं उपोषण जरांगे पाटलांनी उपोषण सोडल्यावर सुद्धा यांनी सोडलं नव्हतं। पण आज योगायोग 5-6 महिन्यानंतर जरांगे पाटील त्यांच्या घरी जात आहेत, ते तिकडे घरी पोचत आहेत आणि इकडे उपोषणाचं समारोप होते। अशा या शुभ दिनी इथं या रुमना गावच्या लोकांनी मला आग्रह करून बोलावलं की तुम्ही यावं आणि आमच्या उपोषणाची सांगता करावी। आणि अशा या जरांगे पाटलासाठी वाटेल ते करणाऱ्या, आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा देणाऱ्या या गावामध्ये या उपोषणाची सांगता केली। या सांगता समारंभानिमित्तानं आरक्षणाची भूमिका मी तर समजावून सांगितली आणि या गावाला भेटून आज मला प्रचंड आनंद झालेला आहे। वाशीला जे मुख्यमंत्र्यांनी येऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं लिंबू सरबत देऊन उपोषण सोडलं आणि मनोज जरांगे पाटलाच्या काही अटी शर्ती होत्या काना मात्र्यासहित ते सगळं तपासून वकिलाची काही फौज तिथं बसली होती मनोज जरांगे पाटलाच्या माहितीनुसार। आणि मग ते सगळं झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी त्या कराला मान्यता दिली, ती अधिसूचना दिवशी मुख्यमंत्र्यांनी घोषित केली आणि त्यानंतर म्हणजे सुप्रीम कोर्टानं मराठ्यांचा आरक्षणाचा विषय निकालात काढल्यानंतर सगळ्यांनी गरीब धरलं की मराठ्याला आरक्षण मिळूच शकत नाही। आज मराठ्यांच्या गावोगाव इथं सुद्धा आज गंगाखेड तालुक्यात 57 काहीतरी पुरावे सापडले आहेत, जे एकही नव्हता। आता ते कमी अजूनही सापडतील। मी माजलगाव तालुक्यातला आहे, माजलगावमध्ये 2200 पुरावे सापडले आहेत, म्हणजे आज पण एकही पुरावा नव्हता, आज एवढे पुरावे सापडले आहेत। आणि मनोज जरांगे पाटलांनी असा बंदोबस्त ठेवून ठेवला आहे की एक पुरावा सापडला तर त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला हे प्रमाणपत्र दिलं जाईल आणि प्रचंड मोठं जाळं या मराठवाड्यामध्ये विशेषतः पसरणार आहे, कारण मराठवाडा आरक्षणापासून वंचित आहे आणि म्हणून त्याचा प्रचंड मोठा फायदा मराठवाड्याला होणार आहे। म्हणून मराठवाड्यामध्ये लोकांनी जल्लोष केलेला आहे, याचा मला आनंद आहे।